अमेंडमेंट्स वगैरे झालेत? मला वाटतं की अट्रॉसिटी ॲक्टमध्ये अमेंडमेंट झालेले आहेत आणि अट्रॉसिटी ॲक्टमध्ये दलितांवरती आज जे अत्याचार होता आणि दलितांवर अत्याचार जास्त होण्याचं कारण हे आहे की दलितांमध्ये जागृती आलेली आहे. दलित समाज आता संविधानामुळे ॲक्टिव्ह झालेला आहे आणि तो आपले हक्क मागण्यासाठी ताबडतोब रस्त्यावर उतरतो. त्यामुळं प्रशासनाला अशा केसेस घ्याव्या लागतात. पूर्वीच्या काळामध्ये गावागावामध्ये भांडणं झाली तर ती आमचे पूर्वीचे लोक ते मिटवायचे, पण आता मात्र कुणी काय त्यांना आले बोललं तर ताबडतोब पोलीस स्टेशनला केस दर्ज होते. पण त्या अट्रॉसिटीचा गैरवापर होता का कामा नये. त्या अट्रॉसिटी ज्यांनी अन्याय केलेला आहे त्यांच्यावर त्या केसेस झाल्या पाहिजे. इनोसंट मराठा आणि उच्चवर्णीयांवरती त्या होऊ नयेत अशी माझ्या पक्षाची भूमिका आहे. मराठा मुख्यमंत्र्यांनी तो निर्णय घेतला नव्हता आणि देवेंद्र फडणवीस यांनी तो निर्णय घेतल्यामुळं त्यांचे कटआउट लागलेच पाहिजेत असं माझं मत आहे. चला, स्ट्रक्चर्स लावलेले आहेत मोठे आणि हा आरक्षणावरून मराठा आरक्षणावरून त्याचा श्रेय घेण्याचा आरोप त्यांच्यावर होतोय. मला वाटतं की आरोपाचा विषयच नाही, त्यांना श्रेय दिलंच पाहिजे. त्यांनी हा निर्णय घेतलेला आहे. ते ब्राह्मण असतानाही त्यांना टार्गेट करण्यात आलं होतं. ते ब्राह्मण आहेत, पण गेल्या 70 वर्षामध्ये अनेक वेळेला मराठा मुख्यमंत्री राहिले आणि अण्णासाहेब आता आक्रमक झाल्यात आणि ते आता येत्या ऑक्टोबरमध्ये नागपूरला महामोर्चा काढणार आहेत. मला असं वाटतं की ओबीसी समाज जो आहे तो ओबीसी समाजाला अगोदरच आरक्षण कमी मिळालेलं आहे. एक जर 50% पुढे आरक्षण देता येत नाही अशा पद्धतीचं सुप्रीम कोर्टाची गाईडलाईन असल्यामुळं मंडल आयोगाच्या शिफारसी ज्यावेळेला व्ही.पी. सिंग यांच्या काळामध्ये स्वीकारण्यात आल्या आणि त्यानंतर मग त्यांना ओबीसीना 27% आरक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळं मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे भूमिका आमची आहेच आहे. देवेंद्र फडणवीस सरकारची भूमिका आहे, माझ्या पक्षाची भूमिका आहे. पण ते आरक्षण देताना ओबीसीवर अन्याय नको आणि महाराष्ट्र सरकारने राज्याचं 10% आरक्षण ऑलरेडी मराठा समाजाला दिलेलं आहे आणि ते महाराष्ट्रामध्ये लागूही आहे. बाकी हैदराबाद गॅझेट मान्य करा अशा पद्धतीची भूमिका मनोज जरांगे पाटील यांची होती आणि देवेंद्र फडणवीस सरकारने त्यांची मागणी मान्य केलेली आहे. त्यामुळे मला असं वाटतं की त्यामुळं काय सगळ्या ओबीसीवर अन्याय होईल असं अजिबात नाही. त्यांचं कुणबी रेकॉर्डला असेल त्यालाच त्याचा फायदा होणार आहे. सरसकट मराठा समाजाला त्याचा फायदा होणार नाही. अण्णाभाऊ साठे यांना मानलं नाही तर त्यांना राजकारणात नुकसान होऊ शकतं आत्ताच आपण म्हटलं, ते कसं? नाही, देवेंद्र फडणवीसला असं मी म्हटलं नाही. मी राजकारणामध्ये असं म्हटलं की सर्व राजकीय लोकांनी बाबासाहेब आंबेडकर आणि अण्णाभाऊंना मांडण्याची भूमिका घेतलेली आहे. ठिकठिकाणी बाबासाहेबांच्या अण्णाभाऊचे पुतळे उभा राहत आहे. त्यामुळे अशी काहीतरी बातमी देऊ नका. मी देवेंद्र फडणवीस यांना असं बोललेलो आहे. देवेंद्र फडणवीस हे बाबासाहेबांना अण्णाभाऊंना मानतात. त्यांच्या प्रयत्नामुळे त्या लंडनमध्ये बाबासाहेबांच्या जे रात्रगर विकत घेण्यात आले 41 कोटीला तिथे म्युझियम बनवण्यात आलेलं आहे आणि मुंबईचं जे मी आता सांगितलं की हिंदू मिलच्या जागेवर भव्य स्मारक होतं त्याच्यामध्ये देवेंद्र फडणवीस यांचा मोठा वाटा आहे. आता अण्णाभाऊंचं एखादं मोठं स्मारक उभं राहिलं पाहिजे त्यासाठी 400-500 कोटी रुपये सरकारने दिले पाहिजेत आणि त्यासाठी सुद्धा माझा प्रयत्न राहणार आहे. ते कुठं उभं करायचं, काय करायचं त्या संबंधामध्ये मी मुख्यमंत्री चर्चा करणार आहे. त्यामुळे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आमची महायुती ही बाबासाहेब आंबेडकर आणि अण्णाभाऊंना मानते आणि काँग्रेस असेल किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पवारसाहेबांची असेल किंवा कुठलाही पक्ष असेल सगळेच मनसेसुद्धा बाबासाहेबांच्या जयंतीचे कटआउट लावतात आणि उद्धव ठाकरे हे तर बाळासाहेबांचे पुत्र आहेत आणि बाळासाहेब ठाकरे यांची शिवशक्ती भीमशक्तीची भूमिका होती आणि मी त्यांना त्यांच्या भूमिकेला पाठिंबा दिल्यामुळं 2012मध्ये भीमशक्ती शिवशक्ती झालेली होती आणि महाराष्ट्रामध्ये सत्ता परिवर्तन झालेलं होतं. सर अण्णाभाऊ साठेंना लवकरच भारतरत्न मिळणार आहे, आपण आता घोषणा केली, कधी मिळेल? अण्णाभाऊ साठे यांचं जे साहित्य आहे ते साहित्य फार मोठं साहित्य आहे. अण्णाभाऊंचं जे योगदान आहे ते संयुक्त महाराष्ट्रासाठी सुद्धा अत्यंत महत्त्वाचं मोलाचं आहे आणि अण्णाभाऊ साठे फक्त मातंग समाजाचे नाही, जर मातंग समाजात जन्माला आलेले असले तर अण्णाभाऊंचं साहित्य वाचणारे सर्व समाजामध्ये लोक आहेत आणि अण्णाभाऊंनी संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमधलं त्यांचं मोठं योगदान लक्षामध्ये घेतात. अण्णाभाऊंना भारतरत्न मिळाला पाहिजे अशी आपली मागणी आहे. मी मुख्यमंत्र्यांची बोलणार आहे, प्रधानमंत्र्यांच्या कानावर एकदा मी घातलेला आहे
आणि अण्णाभाऊंना भारत मिळावा अशी मातंग समाजाची आपली मागणी आहेच आहे. त्यासाठी प्रयत्न करणार आहे. सर, दुसरा प्रश्न, दसरा मेळावा आहे, यात दोघं ठाकरे बंधू एकत्र येतील का हे माहीत नाही, पण एक मोठी बातमी बाहेर येणार आहे दसरा मेळाव्यानंतर. काय असू शकतं? सचिन नायर यांनी म्हटलेलं असेल, जो दसरा मेळावा आहे तो तर उद्धव ठाकरे यांचा मेळावा असतो. त्यामुळे त्या मेळाव्यामध्ये कदाचित राज ठाकरे यांना बोलावलं जाऊ शकतं, पण कदाचित त्यांना ते बोलवणार नाही आहे. त्यांना राज ठाकरेची मेळावे वेगळे होत असतात आणि नंतर काय होईल असं सचिन नायर म्हणालेले ते त्यांनाच माहिती असेल. पण माझं मत असं आहे की जरी दोन भाऊ एकत्र आले तरी महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये फारसा फरक पडणार नाही. महाराष्ट्रामध्ये आमची महायुती अत्यंत मजबूत आहे आणि मुंबईची महानगरपालिका यावेळेला आम्ही जिंकल्याशिवाय राहणार नाही. कारण मुंबईमध्ये 40% मराठी समाज आहे, 60% नॉन मराठी आहे आणि त्या मराठी समाजामध्ये सुद्धा 20-22% मराठा आमच्यासोबत येतील आणि राहिलेले मराठा आहे ते उद्धव ठाकरे राज ठाकरेसोबत जातीलही. पण त्याच्यामुळं काही जागा त्यांच्या निवडून येतील, पण त्यांना मुंबईची सत्ता मिळणं अत्यंत अवघड आहे. त्यामुळं मुंबईवरती यावेळेला महायुतीचा झेंडा फडकेल असा आम्हाला पूर्णपणे विश्वास आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.